नमस्कार. मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, आजचा विषय राजकारणाचा नाही. कोणी फुटला, कोणी गद्दारी केली, कोणी मतदारांच्या मतांचा बाजार मांडून स्वहित साधले, याचाही नाही, निवडणुकांचाही नाही आणि कोणत्या पक्षाचा तर मुळीच नाही. आजचा विषय आहे आपल्या प्रत्येक घराचा, आपल्या काळजाचा, आई वडील आणि मुलांच्या नात्याचा. जगात कोणतेही नाते जन्मतः तयार होत नाही. पती पत्नीचे नाते लग्नानंतर तयार होते, मैत्रीचे नाते ओळखीनंतर निर्माण होते. पण या सृष्टीतील एकच नाते असे आहे जे या जगात येण्यापूर्वीच गर्भाच्या पहिल्या श्वासासोबत अस्तित्वात येते, ते म्हणजे आई वडील आणि मुलांचे नाते. म्हणूनच हे नाते जगात सर्वात जास्त प्रेमाचे असते. पण आजच्या बदलत्या काळात दुर्दैवाने हेच नाते सर्वात जास्त वेदनादायक आणि गुदमरवून टाकणारे असू लागले आहेत. आज हजारो लाखो पालक हताश होऊन म्हणतात, आम्ही मुलांसाठी आमचं अख्खं आयुष्य झिजवलं, स्वतःचे खिसे रिकामे केले, पण आज त्यांना आमची किंमत नाही. आणि दुसरीकडे लाखो मुलं बंद दाराआड अश्रू पुसत म्हणतात, आमच्या आयुष्याचे, आमच्या करिअरचे निर्णय आम्हाला कधीच घेऊच दिले गेले नाहीत. आम्ही फक्त आई वडिलांच्या अपेक्षांचे ओझे वाहणारे मजूर आहोत. दोघेही दुखावलेले आहेत. दोघांनाही वाटते की चूक समोरच्याचीच आहे. मग सत्य काय? आज आपण या विचारमंचावरून याच सत्याचा शोध घेणार आहोत. शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा शो कदाचित तुमच्या घराचं, तुमच्या मुलांचं आयुष्य बदलू शकतो. आज हे विश्लेषण पुढे नेण्यापूर्वी मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात घडलेली एक सत्यकथा सांगणार आहे. सुरक्षेसाठी मी पात्र बदलले आहेत, म्हणजे नावं बदललेली आहेत, पण घटना, हा आक्रोश 100% खरा आहे. एका छोट्याशा गावात राहणारा अमोल नावाचा मुलगा, अगदी लहानपणापासून तो अभ्यासात चांगला होता. अगदी चुणचुणीत मुलगा, अभ्यासात हुशार. पण जेव्हा तो इयत्ता 3रीच्या वर्गात शिकत होता, तेव्हा त्याने आपल्या वडिलांच्या खिशातून, वडिलांना न विचारता, 1 रुपयाचं नाणं काढलं. त्याला त्या 1 रुपयाचे चॉकलेट खायचे होते. आता लहान मुलंच ते. वडिलांच्या ही गोष्ट लक्षात आली. तो 1 रुपया चोरीचा होता ही लहान मुलाचा हट्ट हे समजून न घेता कडक शिस्तीच्या वडिलांनी अमोलला घरात बेदम मारहाण केली. लोकांना समजलं की या लहान मुलाने वडिलांच्या खिशातून 1 रुपया चोरला तर लोक काय म्हणतील, या चिंतेने वडिलांनी त्या लहानग्या मुलाला जनावरासारखं मारलं. त्या एका मारहाणीने 3रीतल्या त्या कोवळ्या मनावर एवढी दहशत बसवली की तो मुलगा वडिलांच्या समोर जायला घाबरू लागला. पण तिथून पुढे काय झालं, वडील येता जाता त्याला टोमणी मारू लागले. आता या वयात 1 रुपया चोरला, पुढे चालून डाका टाकशील, काय देव लावणार तू, पण लोक काय म्हणतील, असं त्याला सतत हिणवत राहिले. अमोल याच दहशतीच्या वातावरणात मोठा झाला. त्याला रंगरेषा आणि कल्पनांच्या जगात रमायला आवडायचं. त्याला चित्रकार व्हायचं होतं. पण त्याचे वडील गावातील एक नामांकित आणि कडक शिस्तीचे डॉक्टर होते. त्यांचे एकच स्वप्न होते, मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे. डॉक्टरचा मुलगा चित्र काढतो असे समजले तर लोक काय म्हणतील. घरात रोज एकच चर्चा, एकच टोमणा, चित्रकला करून पोट भरत नाही, डॉक्टरच व्हावं लागेल. मी आयुष्यभर खस्ता खाऊन तुझ्यासाठी मोठा दवाखाना उभा करून ठेवलाय.
तुला फक्त डिग्री घ्यायची आणि सरळ पैसे कमवायला सुरुवात करायची. माझ्यासारखे कष्ट करायची तुला जास्त गरज नाही. असं सतत त्या अमोलला हॅमरिंग करत गेले. अमोलने वडिलांच्या भीतीपोटी खूप प्रयत्न केले, जीवतोड मेहनत केली, नीट परीक्षेची तयारी केली, महागडे कोचिंग क्लासेस लावले. 2 वर्ष तो स्वतःच्या स्वप्नांचा गाळा घोटून त्या पुस्तकांशी झगडत राहिला. पण त्याचं मन तिथे नव्हतंच. 2 वर्ष नीट परीक्षेचा अभ्यासाची तयारी, 2 वेळा अपयश. शेवटी एका रात्री तो पूर्णपणे खचून गेला. त्याला तीव्र नैराश्याने गाठलं आणि जे घडून येत तेच घडलं. त्याने वडिलांसाठी एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत त्याने लिहिलं, पप्पा, आठवतंय मी 3रीत असताना चॉकलेटसाठी तुम्हाला न सांगता 1 रुपया घेतला होता. तेव्हा तुम्ही मला जनावरासारखं मारलं होतं. तुम्ही मला समजून सांगू शकले असते, पण समजावणे तर दूरच. तुम्ही त्याबद्दल कधी खंतही व्यक्त केली, कधी चकार शब्दही माझ्याशी बोलले नाही. तो मी लहानच होतो, माझ्या बालमनाला चॉकलेटचे आकर्षण वाटणारच, पण तुम्ही जनावरासारखं मारलं. ना काळजी ना खंत. मला चित्रकार व्हायचं होतं, पण तुम्ही तुमची स्वप्न माझ्यावर लादलीत पप्पा. माझ्या हातातील रंग ब्रश तुम्ही भिरकावून दिले. तुम्ही मला प्रेरणा दिली असती तर कदाचित मी जागतिक कीर्तीचा नाही, पण निदान राज्यात तरी नाव कमावले असते, प्रसिद्ध चित्रकार झालो असतो. लोक काय म्हणतील या चिंतेने तुम्ही मी काय म्हणतोय याकडे कधी लक्षच दिले नाही. आणि नियतीलाही मान्य नसावं. पप्पा, मी हरलो, तुम्ही जिंकलात. बाय पप्पा. अशी चिठ्ठी लिहून अमोलने या जगाचा निरोप घेतला. विचारा स्वतःला, यात चूक कुणाची? त्या 1 रुपयाच्या चॉकलेटसाठी वडिलांनी दिलेल्या मानसिक वेदनेची, की मुलाच्या स्वप्नापेक्षा स्वतःच्या सुप्त इच्छांना श्रेष्ठ मानणाऱ्या त्या डॉक्टर वडिलांच्या हट्टाची, की लोक काय म्हणतील या चिंतेची? पण या सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक सर्वात मोठा शत्रू आपल्या घरातच दबाव धरून बसलेला असतो. तो म्हणजे लोक काय म्हणतील ही चिंता. याच एका चिंतेपोटी कित्येक आई वडील आपल्या मुलांची आवड ओळखूनही पाऊल मागे घेतात आणि मुलंही स्वतःच्या भविष्याचा योग्य निर्णय घ्यायला घाबरतात. आपण समाजाचा विचार एवढा करतो की आपल्या स्वतःच्या माणसांचं सुख त्यात हरवून जातं. लक्षात ठेवा, लोकांचं काम फक्त बोलणं असतं, पण आयुष्य आणि जगणं आणि ते घडवणं ही सर्वस्वी आपल्या हातात असतं. जर निर्णय योग्य असेल तर लोकांच्या भीतीने ते बदलू नका. मित्रांनो, आपण ज्या राजस्थान राज्यातील कोट्याला शिक्षणाची पंढरी म्हणतो, IIT नीटच्या कोचिंगचे जागतिक केंद्र मानतो, तिथून दर महिन्याला विद्यार्थ्याच्या आत्महत्याच्या बातम्या काय येत आहेत? हा शिक्षणाचा पवित्र बाजार आहे की कोळ्या जीवांचा बळी देणारी व्यवस्था? चला आता आपण अधिकृत आकडेवारीवर नजर टाकूया. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजे NCRB आणि सांख्यिकी अहवाल पहा. हा अहवाल काय सांगतो? वर्ष 2023 ते 2025 या अवघ्या 2-3 वर्षाच्या काळात कोट्यामध्ये कोचिंग घेणाऱ्या तब्बल 50पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केली. एकट्या 2023 मध्ये हा आकडा 29वर पोहोचला, जो गेल्या अनेक वर्षातील सर्वोच्च आणि अत्यंत चिंताजनक आकडा होता. NCRBच्या राष्ट्रीय अहवालानुसार भारतात दर दिवशी सरासरी 35हून अधिक विद्यार्थी केवळ शैक्षणिक दबावामुळे आणि अपयशाच्या भीतीने आपलं जीवन गमावतात. या कोट्यामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये कोचिंग क्लासेसमध्ये नक्की काय चालतं याचे 3 मुख्य रिपोर्टिंग पॉईंट्स आज मी तुमच्यासमोर मांडतो. इथे विद्यार्थ्यांना माणूस नाही तर रँक आणि रिझल्ट देणारी मशीन समजलं जातं. क्लासेसमध्ये मुलांचं वर्गीकरण हुशार मुलांची बॅच, स्टार बॅच आणि ढ मुलांची बॅच अशा तुकड्यांमध्ये केलं जातं. यामुळे सरासरी मुलांचं मानसिक खच्चीकरण होतं.
अवघ्या 16-17 वर्षाची ही मुलं घर सोडून तिथल्या छोट्या 10x10च्या खोल्यांमध्ये एकटी राहतात. आई वडिलांनी घेतलेल्या कर्जाचे ओझे आणि जर माझं सिलेक्शन नाही झालं तर गावचे लोक काय म्हणतील, आई वडील काय म्हणतील, ही भीती त्यांना आतून पोखरत जाते. कोठ्यामध्ये शिक्षणाचा व्यापार झाला आहे. या क्लासेस चालवणाऱ्यांना मुलांच्या मानसिक आरोग्याशी काहीही देणं घेणं नसतं. त्यांना रस असतो तो फक्त आपल्या जाहिरातीच्या फलकावर छापण्यासाठी मिळणाऱ्या रँकमध्ये. तुम्हाला काय वाटत असेल, हा दबाव फक्त भारतातच आहे? नाही. आशियातील जे देश आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रचंड प्रगत मानले जातात तिथली परिस्थिती तर याहूनही भयानक आहे. ज्या वयात हातामध्ये खेळणे किंवा रंगाचे ब्रश असायला हवेत त्या वयात तिथली तरुण पिढी आत्महत्या का करत आहे? चला, जपान आणि दक्षिण कोरियाचं वास्तव आपण समजून घेऊ. दक्षिण कोरिया हा संपूर्ण जगात सर्वाधिक युवा आत्महत्याचा दर असलेला देश आहे. यूथ सुसाईड रेट सर्वाधिक असलेला हा देश. तिथल्या सांख्यिकीनुसार 9 ते 24 वयोगटातील मुलांच्या मृत्यूचे मुख्य कारण आजारपण नाही तर आत्महत्या आहे. तिथे सुनेहुंग नावाची एक 8 तासाची महाविद्यालयीन प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या दिवशी संपूर्ण देशात शांतता पाळली जाते. विमानांची उड्डाणे रोखली जातात जेणेकरून इंग्रजीच्या लिसनिंग टेस्टमध्ये मुलांना कोणताही अडथळा येऊ नये. विचार करा, एका परीक्षेवरून त्या मुलांचे संपूर्ण भविष्य, त्याचे लग्न आणि समाजातील प्रतिष्ठा ठरवली जाते. हा अमानुष दबाव कोणी मुलं सहन करू शकत नाहीत हो. जपानमध्ये सामाजिक आणि शालेय दबावामुळे लाखो तरुण स्वतःला वर्षानुवर्ष घराच्या एका खोलीत बंद करून घेतात. ते समाजाशी, मित्रांशी, अगदी स्वतःच्या आईवडिलांशी संपर्क तोडून टाकतात. या अत्यंत गंभीर मानसिक स्थितीला तिथल्या वैद्यकीय भाषेत हिकिकोमोरी असं म्हणतात. दक्षिण कोरिया आणि जपानमधील ही भयानक आकडेवारी भारतासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे. पालकांनी सुधारलं पाहिजे. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. आपली कुटुंब व्यवस्था भारतात गेल्या 2 दशकात विभक्त कुटुंबाचे प्रमाण 70% अधिक वाढले. मोठ्या शहरांमध्ये तर संयुक्त कुटुंबे जवळपास नष्ट झाली आहेत. याचा मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला? जुन्या काळात संयुक्त कुटुंबात आजी आजोबा, काका काकी, चुलत भावंड ही सगळी मंडळी असायची. आई वडील अभ्यासावरून ओरडले तर आजी आजोबांच्या, काका काकूच्या कुशीत फिरून रडायला मुलांना जागा मिळायची. मन मोकळ करायला घरात हक्काची माणसं असायची. आज विभक्त कुटुंबात तो हक्काचा भावनिक आधार हरवला आहे. आज महागाईच्या काळात आई आणि वडील दोघेही नोकरी करतात. मुलांशी संवाद साधायला पालकांकडे वेळच नाही आणि पालकांशी बोलायला मुलांकडे तरी कुठे वेळ आहे? परिणामी मुलं मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आभासी जगात आपला मित्र शोधतात, जे त्यांना हळूहळू डिप्रेशनकडे ढकलले जातं. विभक्त कुटुंबात बऱ्याचदा एकच मूल असते. त्यामुळे पालकांच्या सगळ्या अपेक्षा, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा, त्यांची आर्थिक गुंतवणूक त्याच एका मुलावर केंद्रित होते. त्यामुळे त्या मुलावर नकळत 5 पटीने अधिक मानसिक दबाव येतो. आता आपण या नात्यातील काही कटू सत्यावर बोलूया. मूल म्हणजे प्रेम, मालकी का हक्क? भारतीय कुटुंब व्यवस्थेची सर्वात मोठी ताकद म्हणजे कुटुंब. पण कधी कधी हीच ताकद आपला मोठा कमकुवतपणा बनते. लहानपणी मुलाला हात धरून चालायला शिकवणे आवश्यक असते, पण वयाच्या 25शीतही त्याचा हात सोडायला आपण तयार नसतो. हे पालकांचे प्रेम नसून नियंत्रण आहे. आपल्या समाजात अनेक पालक नकळत असा विचार करतात, हे मूल आमचं आहे म्हणून त्याचं आयुष्यही आमचंच आहे, आणि इथूनच नात्यातला संघर्ष सुरू होतो. आम्ही तुझ्यासाठी खूप केलं असं भावनिक ब्लॅकमेलिंग केलं जातं. भारतीय घरांमध्ये सर्वाधिक ऐकले जाणारे वाक्य कोणते असेल तर हेच, आम्ही तुझ्यासाठी किती त्याग केला, स्वतः फाटके कपडे घातले पण तुला शिकवलं. हे वाक्य चुकीचं नाही. पालक खरोखरच त्याग करतात, पण अनेकदा हा त्याग नंतर मुलांवर भावनिक कर्ज म्हणून वापरला जातो.
मुलाला पुण्यात किंवा मुंबईत चांगली नोकरी मिळाली, पण पालकांची अपेक्षा असते की त्याने गाव सोडू नये, आपल्या जवळच राहावं. आणि मुलगा गेला तर त्याला घरात अपराधी गिल्टी वाटायला लावले जाते. पालकांचा त्याग प्रेमाचा भाग असतो, व्याजासह परतफेड मागणारा व्यवहार नसतो. आता यानंतरचा मुद्दा पहा की शेजारी पाजारांशी किंवा वर्गमित्रांशी तुलना केली जाते. जसं शेजारचा रोहन बघ किंवा तुझा चुलत भाऊ बघ, शेजारची ती मुलगी बघ. लहानपणापासून मुलांना सतत दुसऱ्याशी तोललं जातं. या तुलनेमुळे मुलांचा स्वतःवरील आत्मविश्वास कमी होत जातो आणि नंतर अगदी शून्य होतो. त्याला वाटतं की मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या आई वडिलांसाठी कमीच पडणार आहे. आणि मग तो मुलाचा आत्मविश्वास हळूहळू हरवला जातो. पुढचा मुद्दा, भारतात परीक्षा म्हणजे जणू जीवन मरणाचा प्रश्न असतो. 95% आले तर पिढे, 25% आले तर चिंता आणि 75% आले तर नातेवाईकांचे टोमणे. पण मला सांगा, गुण म्हणजे बुद्धिमत्तेचा अंतिम मापदंड आहे का? जगातील अनेक यशस्वी लोक शालेय शिक्षणात अव्वल नव्हते. गुणांपेक्षा कौशल्य, कष्ट आणि जिद्द महत्वाची असते. आजची पिढी वेगळ्या काळात जगते. पालकांच्या काळात तुलना फक्त शेजाऱ्यांची व्हायची. आज तुलना इंस्टाग्रामवर किंवा इतर समाज माध्यमावर संपूर्ण जगाशी होते. कोणी दुबईत फिरतंय, कोणी अमेरिकेत जातंय, कोणी कार घेतली, हे पाहून मुलं अधिकच तणावाखाली जातात. त्यात आजही अनेक कुटुंबांमध्ये करिअरची निवड हे पालकच करतात. फक्त डॉक्टर, इंजिनियर किंवा सरकारी नोकरी. आज जग बदललंय मित्रांनो. फक्त डॉक्टर, इंजिनियर किंवा सरकारी नोकरी हेच सर्वस्व नाहीये. आज कंटेंट क्रिएटर, डिझायनर, ॲनिमेशन, फिल्म मेकिंग, डेटा सायन्स, गेम डेव्हलपमेंट अशी असंख्य क्षेत्रे आहेत जिथे मुलं नाव कमावू शकतात. मित्रांनो, या गंभीर विषयावर केवळ सगळं बसून किंवा चर्चा करून चालणार नाही, तर आपल्याला स्वतःलाही काही प्रश्न विचारावे लागतील. आज मी आवाज जनतेचा या विचार मंचावरून पालक आणि मुलं या दोघांनाही काही थेट प्रश्न विचारत आहे, ज्यांची उत्तरं त्यांनी टी व्ही बंद झाल्यावर शांतपणे स्वतःच्या मनाला द्यायची आहे. मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये मुलं हा शब्द वापरला. मुलं हा शब्द फक्त मुलगा या अर्थाने नाही, त्या घरातील मुलगा किंवा मुलगी या दोन्हीने हा शब्द लागू होतो, म्हणून मी मुलं हा शब्द वापरलाय. आता पालकांसाठी काही प्रश्न पहा. आपण आपल्या मुलाला त्याचे करिअर निवडायचं स्वातंत्र्य दिलं आहे का? की आपण राहिलेल्या इच्छा त्याच्या कोवळ्या खांद्यावर लादत आहोत? जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी शिक्षण संपवून घरी येते तेव्हा आपण त्यांच्या मनातील भावनांवर, त्याच्या सुखदुःखावर बोलतो का? की फक्त त्यांचे मार्क, रँक आणि भविष्यातील पगाराचं पॅकेज यावर चर्चा केली जाते? अपयशाच्या भीतीपोटी आपण आपल्या मुलाला सुरक्षित पण त्याच्या नावडत्या चौकटीत कोंडून तर ठेवत नाही ना. वाढत्या वयासोबत आपल्या मुलाला एका मित्राची गरज असते. आपण त्याचे हुकुमशाह पालक बनण्याऐवजी त्याचे मार्गदर्शक आणि मित्र बनू शकलो का? वृद्धापकाळात मुलांनी आपल्याला सांभाळावे ही अपेक्षा ठेवताना आपण आज त्यांच्या मानसिक आरोग्याला आणि स्वातंत्र्याला जपतो आहोत का? हे जसे पालकांसाठी प्रश्न होते तसेच मुलांसाठी प्रश्न. आपण आपल्या पालकांशी संवाद साधताना त्यांच्या अनुभवाचा आणि संघर्षाचा आदर करतो का? की थेट त्यांना तुम्हाला आजच्या काळातलं काही समजत नाही म्हणून डावलून टाकतो? आजच्या सोशल मीडियाच्या आभासी जगात वाहवत जाताना ज्या पालकांनी आपल्यासाठी रक्ताचं पाणी केलं, त्यांच्या शेजारी बसून 2 शब्द बोलण्यासाठी आपल्याकडे क्वालिटी टाईम उरला आहे का? आपले निर्णय योग्य आहेत हे पालकांना शांतपणे आणि विश्वासाने समजून सांगण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का? की फक्त रागाच्या भरात बंड पुकारायचे आणि आबोला धरायचा? जेव्हा पालक आपल्या सुरक्षेसाठी किंवा काळजीपोटी काही प्रश्न विचारतात तेव्हा आपण त्यांच्याशी आदराने वागतो का? की चिडचिड करून घराचं वातावरण अशांत करतो? करिअर आणि यशाच्या शर्यतीत धावताना कुटुंबाची संस्कृती आणि आई वडिलांचे संस्कार आपण मागे तर सोडत नाही ना. हा विचार प्रत्येक मुलानेही केला पाहिजे.
या नात्यांमधील संघर्ष संपवून कुटुंबात आनंद, शांतता आणि सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी पालक आणि वयात आलेल्या मुलांनी एकत्र येऊन खालील 10 सुवर्ण उपायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. ते 10 सुवर्ण उपाय मी सांगतो. घरात केवळ हुकूम किंवा मागण्या नसाव्यात. रोज किमान अर्धा तास असा असावा जिथे कोणतीही टीका न करता पालक आणि मुलं एकमेकांच्या मनातील भीती, आनंद आणि स्वप्नावर मनमोकळेपणाने बोलू शकतील. तुलनेचा राग थांबवा. पालकांनी आपल्या मुलाची तुलना नातेवाईक किंवा शेजाऱ्यांच्या मुलाशी करणे पूर्णपणे थांबवावे. प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. तसेच मुलांनीही आपल्या पालकांची तुलना इतरांच्या श्रीमंतीशी किंवा इतरांच्या श्रीमंत पालकांशी करू नये. अनेकदा आपण उत्तर देण्यासाठी ऐकतो, समजून घेण्यासाठी नाही. पालक काय म्हणणार फक्त त्याचं उत्तर देण्यासाठी आपण ऐकतो, त्यांचं समजून घेण्यासाठी ऐकतच नाही. पालकांनी मुलांचे प्रश्न आणि मुलांनी पालकांची काळजी आधी शांतपणे ऐकून घेतली पाहिजे. करिअर म्हणजे संपूर्ण आयुष्य नव्हे. यशस्वी होणे महत्वाचे आहेच, पण डॉक्टर, इंजिनियर बनण्यापलीकडेही एक मोठे जग आहे. पालकांनी नवीन काळातील डिजिटल आणि क्रिएटिव्ह क्षेत्रांना समजून घेतले पाहिजे आणि मुलांनीही आपल्या छंदाचे व्यावसायिक गणित पालकांना पटवून दिले पाहिजे. मुलांमध्ये चिडचिड, नैराश्य किंवा एकटेपणा दिसत असेल तर हे नाटक आहे असं न म्हणता त्यांना समजून घ्या. गरज पडल्यास समुपदेशकाची मदत घेण्यास संकोच करू नका. मुलं वयात आल्यानंतर त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची आणि वैयक्तिक स्पेसची गरज असते. पालकांनी त्यांच्यावर पाळत ठेवण्याऐवजी त्यांच्यावर विश्वास ठेवावा. आणि मुलांनी हे कधीच विसरू नये की आज ते ज्या सुखात जगत आहेत त्यामागे पालकांचा मोठा त्याग आहे. पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करा. पालकांनी तंत्रज्ञानाचा आणि बदलत्या जगाच्या गतीचा स्वीकार करावा. तर मुलांनी जुन्या पिढीच्या अनुभवातील शहाणपणा आणि कौटुंबिक मूल्यांचा आदर करावा. पालकांनी मुलांना आपली मालमत्ता न समजता एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगू द्यावे. तसेच मुलांनीही पालकांना केवळ आपल्या गरजा पूर्ण करणारे ATM मशीन समजू नये. एकत्र वेळ घालवा. हसा. आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा संपूर्ण कुटुंबाने मोबाईल बाजूला ठेवून एकत्र जेवावे, फिरायला जावे किंवा जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. एकत्र घालवलेला वेळच नात्यांमधील संघर्षाला प्रेमात बदलू शकतो. जाता जाता मला एका वडिलांची आणि मुलाची गोष्ट आठवते. एका वडिलांनी आपल्या मुलाला जबरदस्तीने इंजिनिअरिंगला प्रवेश दिला. मुलाचं स्वप्न होतं संगीतकार होण्याचं. 4 वर्ष त्या मुलाने बापाच्या समाधानासाठी शिक्षण घेतले, पदवी मिळवली आणि ती पदवी बापाच्या हातात ठेवून दिली. आणि नंतर त्याने बापाला विश्वासात घेऊन संगीत क्षेत्रात काम सुरू केले. आज तो तरुण देशातील एक मोठा यशस्वी संगीतकार आहे आणि त्याचे वडील आज अभिमानाने समाजात वावरत आहेत. ही कथा आपल्याला शिकवते की कधी कधी मुलांच्या खांद्यावर, त्यांच्या पंखावर, त्यांच्या स्वप्नावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण शेवटी घर हे केवळ 4 भिंतींचे नाही, तर परस्परावरील विश्वासाने आणि आदराने बनते. मुलं आपली मालमत्ता नाहीत, ते देशाचे आणि आपल्या घराचं भविष्य आहेत. त्यांना फुलू द्या. अपेक्षेच्या ओझ्याखाली कोमीची देऊ नका. पालकांनी मुलांना उडण्यासाठी पंख द्यावेत आणि मुलांनी उंच भरारी घेतल्यानंतर आपलं मूळ घरटं आणि म्हातारे आई वडील कधीच विसरू नयेत. यशस्वी कुटुंब तेच जिथे प्रेम असतं पण गुदमरवणारं नियंत्रण नसतं, जिथे स्वातंत्र्य असतं पण बेफिकिरी नसते, जिथे मतभेद जरूर असतात पण मनभेद नसतात. आणि शेवटचे, महिन्यातून किमान एकदा तरी आई वडिलांची आपल्या मुलाशी आलिंगनाची देवाणघेवाण झाली पाहिजे. मुलाने बापाला महिन्यातून एकदा तरी घट्ट मिठी मारली पाहिजे. आजच्या भागात इतकेच. मी सुनील गायकवाड. आपण पाहत होता आवाज जनतेचा. जर हा व्हिडिओ आणि हे विशेष विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या काळजाला जर भिडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या प्रत्येक कौटुंबिक ग्रुपवर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.